अवकाळी पाऊस काही ठिकाणी पडलेला आहे, त्या संदर्भातल्या बातम्या. आणि पहिली बातमी सोलापूरमधून आहे, कारण सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे बळीराजा हवालदिल झालाय. ढगाळ वातावरण, काही भागात हलका पाऊस झाल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय. बंगाल उपसागरातील फेंगल चक्रीवादळ शांत झालं असलं तरी देखील जिल्ह्यात एकाच दिवशी हिवाळा, पावसाळा, उन्हाळा तिन्ही ऋतूंचा अनुभव घ्यायला लागला. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हरभऱ्याचं पीक संकटात आलंय. आसमानी संकट ओढवण्याच्या भीतीनं बळीराजा हवालदिल झालाय. तर थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपा यांनी. सोलापूर जिल्ह्यामध्ये हरभरा पिकाला आता मोठी मागणी होताना आपल्याला दिसून येते. चांगला भाव देखील शेतकरी राजाला मिळताना दिसून येते आणि त्याचमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हरभरा लागवडीकडे कल हा वाढलेला दिसून येतोय. आपण तसं पाहायला गेलं तर रब्बी हंगामामध्ये ज्वारीचं पीक ज्या पद्धतीनं महत्वाचं आहे, त्याच पद्धतीनं हरभऱ्याचं पीक देखील महत्वाचं आहे. आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत जवळपास 2 एकराचा हा परिसर आहे आणि संपूर्ण या शेतामध्ये फक्त आणि फक्त या ठिकाणी हरभऱ्याची लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 1 ते 1.5 महिन्यांचं हे पीक आहे आणि आता पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे पीक काढणीला येणार आहे. तसं पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातलं वातावरण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बदलताना आपल्याला दिसून येत आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये होती, मात्र गेल्या 2 दिवसात कडक ऊन, कुठे आभाळ अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळं आता हे हाताशी आलेलं पीक या बदलत्या वातावरणामुळे याचा काय या पिकांवर परिणाम होईल का, या चिंतेमध्ये शेतकरी राजा आपल्याला दिसून येतोय. अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर.